नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिनमध्ये टॉप 9 बातम्यांचा आढावा घेणार आहोत. सुरुवात करूयात पार्थ पवार जमीन प्रकरणी कारवाई संदर्भातल्या टॉप 9 बातम्यांनी. 1 रुपयाचा व्यवहार न करता आकडे लिहून कसा व्यवहार होऊ शकतो? एफआयआर दाखल झाली आहे, चौकशी सुद्धा सुरू आहे. सत्य समोर येईलच. जी काही कारवाई करायची ती करा. पुणे जमीन व्यवहार प्रकरणामध्ये अजित पवारांची प्रतिक्रिया. 1 रुपयाचा व्यवहार न करता नुसते आकडे लिहून कसा कागद होऊ शकतो ते आजपर्यंत मला काही कळलेलं नाहीये. तर मी कधीही चुकीची गोष्ट करत नाही. माझं नाव वापरून कुणी चुकीचं काम करण्यास सांगत असल्यास अधिकाऱ्यांनी करू नये, अजित पवारांचं आवाहन. की माझ्या नावाचा वापर करून माझ्या जवळचे नातेवाईक असतील, लांबचे नातेवाईक असतील, माझ्या जवळचे कार्यकर्ते असतील, माझ्या जवळचे सहकारी असतील, माझ्या जवळचे अधिकारी असतील, तर ते नियमात नसेल तर अजिबात संबंधित अधिकाऱ्यांनी त्या कामात करता कामा नये. पुणे जमीन प्रकरणातनं काही गोष्टी शिकल्या पाहिजेत. आपल्याकडे चांगले वकील आहेत, त्यांचा सल्ला घ्यावा. अजित पवारांचा पार्थ पवारांना सल्ला. गुन्हेगारांना जामीन, नेत्यांना जमीन, सरकारची ही नवी योजना. रोहित पवारांचा सरकारवर निशाणा. तर सत्तेत असाल किंवा नसाल पण चुकीचं काही केल्यास कारवाई झाली पाहिजे. तर फडणवीसांच्या जवळच्या नेत्यांवर कारवाई होत नाही, पण भाजपला ज्यांचा गेम करायचा आहे त्यांच्यावर सुपरफास्ट कारवाई होते. रोहित पवारांची टीका. कुठलाही नेता असू द्या, नेत्याच्या परिवारातला कुठलाही व्यक्ती असू द्या, चूक केली असेल तर ती चूकच समजून योग्य पद्धतीची कारवाई त्या ठिकाणी झाली पाहिजे. पण ती कारवाई होत असताना भेदभाव कुठं झाला नाही पाहिजे याची सुद्धा दक्षता घेतली पाहिजे. मुंढवा जमीन व्यवहार खरेदी प्रकरणामध्ये धक्कादायक बाब आता समोर. मीडिया कंपनीकडून 1 रुपयाही न घेता शीतल तेजवानींनी खरेदी खत केल्याचं उघड. 300 कोटींची रक्कम कशी आणि केव्हा मिळेल याचा कोणताही उल्लेख खरेदी खतावर नाही. पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणी निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेंच्या पूर्वीच्या आदेशांची चौकशी होणार. पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती. जमिनी हडप करणं अजित पवारांचा धंदा. पार्थ पवार हा वारसाच चालवतायत. सगळे पवार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे सदस्य. पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणावरून लक्ष्मण हाकेंची अजित पवारांवर टीका. सरळ पार्थ पवारांना इथं वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय. अजितदादा पवारांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय. मुख्यमंत्री महोदय, दूध का दूध और पाणी का पाणी झालं पाहिजे. तुम्ही यांच्यावरती पांघरून घालण्याचा प्रयत्न करू नका. भाड्यानं बोलणाऱ्या नेत्यांना आम्ही भीक घालत नाही. बोलताना माहिती घ्यायला पाहिजे होती. सुरत चव्हाणांची ही लक्ष्मण हाकेंवर टीका. टीका करण्याच्या आधी थोडी प्रकरणाची माहिती घेतली असती तर महाराष्ट्राच्या जनतेसमोर अज्ञान दिसलं नसतं. भाड्यानं बोलायचं म्हटल्यानंतर त्यांना बोलावंच लागणार, कारण त्यांचा सातत्यानं प्रयत्न अजितदादावरती आणि पवार कुटुंबावरती टीका करून प्रकाश झोतात राहण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. आज मातोश्री बाहेर ड्रोनच्या घिरट्या पाहायला मिळाल्या आणि त्यावरूनच आता दावे प्रतिदावे, आरोप प्रत्यारोप होऊ लागलेत. पाहुयात कुणी काय म्हटलंय. ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थान परिसरामध्ये ड्रोनच्या घिरट्या. ठाकरेंच्या शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांचा आरोप. मात्र पॉट टॅक्सीच्या सर्व्हिससाठी MMRDAनं परवानगीनंच ड्रोन उडवल्याचं मुंबई पोलिसांचं स्पष्टीकरण. कोणत्या सर्वेक्षणासाठी घराबाहेर ड्रोन उडवतायत? मातोश्री परिसरामध्ये ड्रोननं घिरट्या घातल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल. पोलिसांकडून सर्व परवानग्या घेऊनच सर्वेक्षण केल्याचा MMRDAचा दावा. सहानुभूती मिळवण्यासाठी रचलेलं हे कुभांड. भाजपचे नेते प्रवीण दरेकरांचा आरोप. तर फेक नॅरेटिव्ह तयार करणं, भावनिक वातावरण निर्माण करण्याचा हा प्रयत्न. रडीचा डाव खेळू नका, मैदानात या आणि लढा, असंही आव्हान. जसं लोकसभेला निकाल त्यांच्या बाजूने झाला तशा प्रकारची सहानुभूती मिळवण्यासाठी रचलेलं कुभांड आहे. आता त्यांचा बार फुसका ठरला. आता निश्चित झालं की MMRDचं जे काही सर्वेक्षण सुरू आहे त्याकरता ड्रोन आहेत. ठाकरेंची भीती वाटत असल्यानं त्यांच्यावर नजर ठेवण्याचा हा प्रकार. मातोश्री परिसरातील सुरक्षा वाढवावी, वरिष्ठ नेत्यांनी याची दखल घ्यावी. ठाकरेंच्या सेनेचे प्रवक्ते हर्षल प्रधान यांची मागणी. ड्रोन नेमका कुणाचा आणि कोणत्या हेतूसाठी होता? संवेदनशील क्षेत्रामध्ये न कळवता ड्रोनद्वारे शूटिंग ही गंभीर बाब. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल परब यांचा ट्विट करत सवाल. खेरवाडी पोलीस स्टेशनच्या सिनियर PI सुप्रिया पाटील मातोश्रीवर दाखल. मातोश्री निवासस्थान परिसरामध्ये ड्रोन उडवल्याचं समोर आल्यानंतर पोलीस अधिकारी काय माहिती देतात याकडे लक्ष होतं. आणि आता बघूयात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी आणि त्या संदर्भातल्या राजकारणासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या.
भाजपचे माजी खासदार संजय काका पाटील यांची आमदार रोहित पवारांना साथ तर श्रेयवाद नको, आता आपण शेतकऱ्यांसाठी एकत्र लढू. स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संजय काका पाटलांची प्रतिक्रिया. कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपची मोठी राजकीय खेळी. ठाकरेंच्या सेनेचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रेंचा भाजपात प्रवेश. हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या राष्ट्रीय पक्षामध्ये प्रवेश करतोय असं दीपेश म्हात्रेंचं वक्तव्य. तर कराड उत्तर या मतदारसंघातील रहिमतपूर नगरपालिका एकतर्फी जिंकणार. भाजपचे आमदार मनोज घोरपडे यांच्याकडून विश्वास व्यक्त. नगरपालिकेमध्ये विकासासाठी मोठा निधी दिल्याचं तसंच भाजपसोबत गेल्यास नगराचा विकास होण्याचा स्थानिकांना विश्वास बसलाय असंही घोरपडेंचं वक्तव्य. लोणावळा नगरपालिकेमध्ये भाजप स्वबळावर लढणार. माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांची घोषणा. तर तळेगाव नगर परिषदेसाठी संतोष दाभाडे कमळ चिन्हावर नगराध्यक्षपदासाठी उमेदवार असणार. विधानसभा स्तरावर युती झाली पाहिजे. युती एकट्या नगरपालिकेमध्ये होणार नाही अशी ही भूमिका स्पष्ट. मनपा निवडणुकीच्या आधी कल्याणमध्ये शिंदेंच्या सेनेची खेळी. तर गोळीबार प्रकरणानंतर हकालपट्टी केलेल्या महेश गायकवाड यांची घरवापसी. गायकवाडांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याआधीच मध्यरात्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीमध्ये सेनेत पुन्हा प्रवेश केलाय. तर कल्याण पूर्व आणि उल्हासनगर विधानसभा संपर्क प्रमुखपदी त्यांची नियुक्ती. सांगलीच्या जतमध्ये भाजप स्वबळावर लढणार. गोपीचंद पडळकर यांच्याकडून उमेदवार निश्चित. युतीसाठी कोणाचाही प्रस्ताव आला नसल्याची माहिती. महायुतीला जिल्ह्यामध्ये मोठा फटका बसण्याची शक्यता. मनसेसोबतच्या युतीसंदर्भात सध्या कोणताही प्रस्ताव नाही. तर 12 तारखेला असा कोणताही प्रस्ताव येण्याची शक्यता धुसर. मनसेसोबतच्या युतीवर हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया. या प्रकार अजून कोणत्याही जिल्ह्यातून तशा पद्धतीची विचारणा किंवा प्रस्ताव हा आलेला नाही आणि 12 तारखेलाही अशा प्रकारचा प्रस्ताव येण्याची शक्यता धुसर आहे. कोल्हापुरात स्वाभिमानी संघटना काँग्रेससोबत जाण्याच्या तयारीत. एकत्र लढण्यावर लवकरच शिक्कामोर्तब करू. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींची माहिती. निवडून आलेल्या नगरसेवकांनी समाधानकारक काम न केल्यास राजीनामा घेऊ. उदय सामंतांचा महायुतीच्या नगरसेवक पदाच्या उमेदवारांना अल्टिमेटम. वर्ष परफॉर्मन्स तुम्हाला दाखवणार नाही, त्यांना दुसऱ्या वर्षी घरी पाठवण्याची जबाबदारी या निवडणुकीच्या निमित्तानं मी स्वतः घेतली. 1 वर्षाचं नगरसेवकांनी काम केलं नाही, त्या नगरसेवकाचा राजीनामा द्यायचा.